नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. शाळा झालेली आहे म्हणजे माझी ड्युटी संपलेली आहे 2 वाजता, 2:30 वाजता. म्हणजे घरी यायला 2:30 वाजतात आणि त्यानंतर सर्व घरचे थोडे राहिलेले काम वगैरे झाल्यानंतर आता संध्याकाळी मी गार्डनकडे आलेली आहे. कारण ऊन आता जास्त आहे ना, त्यामुळे उन्हात तरी काम करणं होत नाही आणि उन्हामध्ये कॅमेरालासुद्धा इफेक्ट होत असतं. मोबाईल वॉर्निंग देत आहे की खूप हीट झालेला आहे तुमचा मोबाईल म्हणून. म्हणून मी आता संध्याकाळीच गार्डनकडे येत आहे. तर चाललेलं आहे काम स्वच्छता करण्याचं. स्वच्छता झाल्यानंतर मग सगळ्या भाजीपाल्याचं निरीक्षण म्हणजे कोणतं येत आहे, कोणतं नाही, कोणतं का येत नाही, येत आहे तर कसं येत आहे, ते सर्व मी तुम्हालाही दाखवून आणि मी पण पाहणार आहे. कारण मलाही दिवसभर वेळ मिळत नसतो ना, सकाळी लवकर जायचं असतं मला. सकाळी सकाळी उठल्यानंतर एक चक्कर मी गार्डनमध्ये मारते. थोडंसं म्हणजे उजेड पडल्यानंतर 6ला वगैरे तर थोडंसं उजेड असतं गार्डनमध्ये त्यावेळेस मग. आणि नंतर तर मग शाळेला जायची घाई असते. मग त्यानंतर पूर्ण 2:30 वाजेपर्यंत मला गार्डनकडे येणंच होत नाही. मग आल्यानंतर तर ऊन असतं खूप, नको वाटतं इकडं मागच्या साईडला पण यायला, गार्डनमध्ये यायला. आणि तसं घरचं काम पण असतं. म्हणून मग संध्याकाळीच आता काय काय झालं, कसं कसं झालं असेल गार्डनमध्ये, म्हणजे इतका जीव अडकलेला असतो ना आपण इथं. कारण काम करतो आपण इथं, कर्म करतो आपण इथं, कष्ट करतो. जिथं आपण कष्ट करतो ना, जिथं आपण काम करतो ना, तिथं आपला जीव अडकलेला असतो. पहा तुम्ही, कुठेही पहा तुम्ही. आता जिथं आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपला जीव अडकलेला असतो. आपण तिथं नोकरी करतो ना, आपण तिथं कष्ट करतो ना, तर कष्टाच्या ठिकाणी आपलं मन काय असतं, बसलेलं असतं त्या जाग्यावर. आणि हे पहा, मी आता तांदूळशाची भाजी इथं मी काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर थोडंसं भेंडीला वगैरे जागा होऊन जाईल. खूपच म्हणजे दाट असं पसरलेली आहे तांदूळशाची भाजी. पहा, आपोआप येते बघा. अशा ज्या भाज्या असतात ना, जे आपोआप निसर्गाने आपल्या शरीरासाठी, आपल्या हेल्थसाठी एक वरदानच्या रूपानं दिलेल्या असतात आणि आपण त्यांच्याकडे, तशा भाज्याकडे दुर्लक्ष करतो जास्त करून तरी. आता आम्ही तर खातच असतो आणि अशा भाज्या खाल्ल्यामुळे तर आम्ही स्वस्त आहोत असं आम्हाला वाटतं. म्हणजे काही हॉस्पिटल जायला लागत नाही, कुठेही दवाखाना नाही, म्हणजे काहीच कशा प्रकारची रोग आजार पण नाहीत आम्हाला. आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये स्वस्त आहोत, तर अशा भाज्यामुळेच आम्ही स्वस्त आहोत असं आम्हाला वाटतं. कारण अशा भाज्यामध्ये जेवढे जीवनसत्व असतात, प्रोटीन असतात, आपल्या शरीराला किती पदार्थ पौष्टिक असे इथून मिळतात ना, ते कोणत्याही भाज्यामध्ये मिळत नसतात. आपण जास्त पैसे देऊन खरेदी करतो ना, त्या भाज्यामध्ये नसतं, पण ह्या भाज्यामध्ये तेवढे जीवनसत्व असतात. पण आपण त्याकडे तेवढं लक्ष देत नाही. मित्रमैत्रिणींनो, जेव्हा करोना पिरियड होता ना, त्या करोना पिरियडमध्ये इथं जे गार्डनमध्ये भाज्या जे आल्या ना त्यावेळेस, त्यावरच आम्ही म्हणजे आपलं जीवन चालवलं. पहा, एवढं महत्त्वपूर्ण आहे गार्डन. आणि त्याच्यामुळेच आमचे जे बी करोना झालेले होते आमच्या फॅमिलीमध्ये, जे कुणालाही झालेलं होतं, ते पळून टाकायसाठी, म्हणजे त्याच्यासाठी त्या करोनाला प्रतिकारक जे शक्ती निर्माण झालेली होती, ती अशा भाज्यामुळं झालेली असेल असं मला वाटतं. तर हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही गार्डनमध्ये, आपल्या घरी, आपल्या कुंडीमध्ये, आपल्या घरात कोणत्याही भाज्या तुम्ही उगवून खात जावा. खूप पौष्टिक असतं आणि खूपच जीवनसत्व त्यामध्ये असतात. म्हणून माझी तरी श्रद्धा खूप आहे अशा भाज्यावरती. तुम्ही पात्रची भाजी खात जावा, घोळची भाजी खात जावा आणि करडीची भाजी, हरभऱ्याची भाजी आणि तांदूळशाची भाजी, कोणत्याही पालेभाज्या, पालक वगैरे, मेथी पालक तर सगळीकडे मिळते. हे पहा, पेरू किती छान छान निघत आहेत. हे पहा, इतकं छान आहेत ना, गोड गोड आहेत. आणि हे पेरू तर पहा, कोणतंही वाया जात नाही. आपण जे लावतो ते आपल्या शरीराला आपल्यालाच ते देतं देव. कसं देतं पहा, कोणत्या ना कोणत्या रूपानं ते आपल्याला मदत करतं ना, ते फार आवश्यक असतं. तर आमच्या इथं गार्डनमध्ये ना लिंबाचं झाड होतं. इतकं लिंब लागायचे, इतकं लिंब लागायचे आणि ते पण आपोआप वाळून गेलं. म्हणजे केव्हाच 10-12 वर्षानंतर. नंतर आंब्याचं सुद्धा झाड होतं, पण आंबे काय तेवढे गोडच नव्हते ना, आपोआप ते उठलेलं होतं.
मग ते पण मी काय केलं, तोडायला लावलं. उगीच त्याच्या सावलीमुळे भाजीपाला काहीच येत नाही म्हणून. आणि परत हे जे ड्रमस्टिकचं झाड आहे ना, खूप उंच गेलेलं होतं. आणि दररोज फौजी साहेब काय करायचे, मी शाळेला गेल्यानंतर एक लांबसं जर लाकूड असते ना ते तोडायसाठी म्हणून, ते घेऊन थांबायचे आणि तोडायचे एवढे मोठे. आणि ते तोंडावर पडले, डोळ्यात लागलं, कशावर तर काही पडलं तर उगीच दुखापत होईल म्हणून ते काढायचे आणि सगळ्याला वाटप करत बसायचे. मग मला ते आवडायचं नाही, कारण स्वतः खूप अवघड असतं ना ते काढणं. आणि डोळ्यावर वगैरे पडलं तर मग ते कोण करत बसणार उलटं अजून. मग मी म्हणायचे तुम्ही तोडू नका असं. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण थोडं थोडं करून खाता येईल. नाही म्हणायचं ठेवून काय करायचं असतं, 4 लोकाला दिलं तरच आपल्याला त्याचं काहीतरी समाधान असतं असं ते म्हणायचे. मग मी म्हणायचे मी असल्यानंतर काढूत ना संध्याकाळी वगैरे. तर नाही, ते सकाळी पूर्ण काम तेच करायचे. मग त्यात करोना पिरियड आलं म्हणून मी काय झालं, ते सुद्धा झाड रागारागाने काढून टाकले. परत ते झाड आणि आलं बघा नंतर. तर आता नंतर काय झालं पहा, ऑक्सिजनची किती कमतरता पडली त्यावेळेस झाडाचं महत्त्व आम्हाला कळालं. त्यावेळेस गार्डन एकदम किती 1200 रुपये देऊन मी ते गार्डनमधले आंब्याचं झाड तोडायला लावले होते, ड्रमस्टिकचं झाड तोडायला लावले होते. आणि लिंबाचं जे झाड होतं ते आपोआपच वाळून गेलेलं होतं. बघा, तोडायला लावलं आणि देशात आपल्या ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. फौजी साहेबाला ऑक्सिजन कमी पडायला लागलं. हॉस्पिटलमध्ये कितीतरी दिवस ॲडमिट राहिले. मग तेव्हा कळालं की हे झाडं तोडलं म्हणून हे आपल्याला असं झालं की काय, आता ऑक्सिजन 1000, 1200, 1300 रुपयाला दिलं तरी एक सिलेंडर मिळत नव्हतं ऑक्सिजन. आणि जे ऑक्सिजन देणारे जे झाडे असतात ना, तेच आपण तोडून टाकलो. असं इतकं पश्चाताप झालं, तुम्हाला काय सांगू मी, इतका पश्चाताप झाला. मग तेव्हापासून मग मी म्हटलं माझ्या डोक्यात असा का विचार आला असेल झाडं तोडण्याचा. आणि एकदम असं म्हणजे रागारागाने मी तोडलेलं होतं, कारण खूप ह्या झाडामुळे ना खूपच म्हणजे काहीतरी होईल असं डोक्यावर पडून तोंडावर पडून असं मला वाटायला लागलं होतं सारखं. आणि शेंगा आहेत म्हणून माहीत असल्यामुळे कुणी येऊन घेऊन चाललेले होते आणि ते मला म्हणजे त्रासदायक वाटत होतं. तर इतकं मला पश्चाताप झालं, म्हणजे उजाड झालेली होती गार्डन, काहीच नव्हतं गार्डनमध्ये. मग झाडं तोडल्यामुळे ना या मागच्या साईडला एकदम भगास झालं होतं. आणि वरून करोना पिरियड, काहीच म्हणजे किती मुश्किल, एक ऑक्सिजन मिळायला एक झाडसुद्धा आमच्या इथं नव्हतं. मग जमिनीवर जे छोटे छोटे भाजीपाला येत होता ना, त्याच्यावरच आम्ही त्याचा काढा कर, त्याची भाजी कर, असं म्हणजे पौष्टिक मिळेल म्हणून. आणि खरंच अशा भाजीपाल्याचा आम्हाला खूपच फायदा झाला त्या काळामध्ये. तर म्हणून तुम्हीही कुठेही भाजी लावा आणि त्याचं सेवन करा, खाण्यात वापरा. तर झाडं तोडू नका, झाडं लावा, झाडाचं खूप महत्त्व आहे. तर चला मग मी ही व्हिडिओ इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.